आज खूप दिवसांनी नर्सरीमध्ये जाण्याचा योग आला. कशासाठी गेले होते, काय आणायसाठी गेले होते? आता तुम्ही म्हणाल फ्लावर आणायसाठीच गेली असेल. हो, फ्लावर आणायसाठी नव्हते गेले, झाड आणायसाठी गेलते. आणि त्याच्या अगोदर इथं छान छान मस्त फ्लावर वगैरे बघून खरंच खूप छान वाटलं. असं वाटलं की सगळेच घरी घेऊन जाऊया, पण ठीक आहे, मोह आवरला. आणि त्या अगोदर इथं स्वराज स्कूलमधून आला होता दुपारी. त्याचा छान असा होमवर्क घ्यायला बसले, कारण त्याच्या सध्याला आता ना स्नॅप टेस्ट वगैरे चालू आहे. पण त्याला प्रचंड झोप आली होती. पण संध्याकाळी त्याचे पप्पा असताना त्याला होमवर्क वगैरे काय करायचा नसतो, त्यामुळे इथं दुपारीच त्याचा होमवर्क घेऊन बसले अभ्यासाला त्याला. आणि तेच चाललं होतं, मी शिकवत होते, पण त्याचा चेहरा बघून मला असं वाटत होतं की सगळं काही त्याच्या डोक्यावरून वगैरे चाललंय. मी क्वेश्चन विचारत होते, तो आन्सर देत होता. आणि त्याच्यानंतर मला पण जरा थोडी त्याच्यात दया आली. म्हटलं चला आता थोडासा अभ्यास घेऊन याला पहिलं झोपी लावूया. आणि मला देखील बाहेर जायचं होतं आणि तो झोपी लावूनच त्याला जायचं होतं. तर त्याच्यानंतर तर छान रेडी झाले, नॉर्मल आपली अशी नेहमी होते तसेच. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं निघालो, कारण ते देखील कामावरून आले होते. आणि कामावरून आल्यावरच ह्या गोष्टी, बाहेरची जी कामं असतात ना ती होतात. आणि त्याच्यानंतर नर्सरीमध्ये येऊन असं वाटलं की ही ताजी ताजी जी गार्डनमध्ये आणि आपल्या गॅलरीत जी फुलं असतात ना ती अशी तोडून जी देवाच्या पायाशी आपण वाहिली जातात ना, त्याचं खरंच सुख आणि आनंद वेगळाच आहे. मी तर म्हणून स्वर्ग सुखच आहे. कारण कसं आहे, ताजी फुलं आपल्या गॅलरीत जायचं, गार्डनमध्ये जायचं, तोडायची आणि देवाच्या पायाशी व्हायची. खरंच त्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि मी ते नक्कीच लवकरच करणार आहे. जेव्हाही करेल तुमच्याबरोबर व्हिडिओ नक्कीच शेअर करेल. तोपर्यंत इथं बघू शकता मस्त असे वृंदावन, असे कोरलेले जाड एकदम हेवी असे वृंदावन होते. पण हे वृंदावन ठेवण्यासाठी जागा, योग्य ती जागा व्यवस्थित लागते, कारण दरवाजाच्या समोर असेल तर ते खूप छान वाटतं. आणि वृंदावन बघून झाल्याच्या नंतर म्हटलं नक्कीच एक दिवस असा योग येईल की हे वृंदावन आपण देखील खरेदी करू. आणि त्या अगोदर हे रंगीबिरंगी फ्लॉटवर माझी जे पॉट असतात, फ्लावर पॉट, त्याच्यावर नजर गेली. ते बघता बघता इकडे छान असे व्हाईट आणि पर्पल कलरचे फ्लावर होते. मला तर अगोदर वाटलं हे नकलीच आहे, म्हणून हात लावून बघितलं तर नाही, ते खरंच असली होते. आणि दोघांचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान वाटत होतं. लाल रंगीबिरंगी दिवे देखील होते असे डेकोरेशनसाठी लावण्यासाठी. आणि इथं माझं फ्लावर बघायचं काम चाललं होतं. फ्लावर तर आत्ता घ्यायचे नव्हते, पण जेव्हाही घेणार आहेत, कोणते कोणते घेणार आहे तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. इथं गुलाब वगैरे बघत होते, पण जे झाड बघत होते ते काही मला सापडत नव्हतं. मग तिथे जे काम करणारे दादा होते त्यांना सांगितलं की मला जे झाड पाहिजेले ते झाड त्यांनी मला आणून दिलं तिथं. आणि ते कोणतं आहे आता मला तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. आणि मी उद्या व्हिडिओ याच्यावर बनवणारच आहे लावताना, आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच ते कोणते. पण तुम्हाला जर कळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि छान असं वृंदावन ठेवण्यासाठी एक स्टँड घेतलं. चला भेटूया उद्या.